भीषण परिस्थिती आहे। मात्र नेपाळमध्येच आता महाजन कुटुंब आहे आणि त्यांच्याकडनं सध्याची परिस्थिती काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। महाजनजी, खूप खूप स्वागत आपलं एनडीटीव्ही मराठीवरती। तुम्ही आता कुठे आहात, नेपाळमधल्या कोणत्या भागात आहात आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे? हे बघा, आम्ही नेपाळला सहकुटुंब आलेलो आहोत आणि काठमांडूच्या बानेश्वर चौकामध्ये मी सध्या आता ह्या स्थितीला आहे। आजच आमचं सकाळी पशुपतीनाथ दर्शन झालेलं आहे आणि काठमांडू शहरामध्ये मी माझ्यासोबत माझा मुलगा आहे, वाईफ आहे आणि आई वडील आहेत, असे आम्ही एकूण 5 लोक आता काठमांडूमध्ये आहोत। आणि काठमांडू शहरामध्ये सध्या तर काही अडचण नाहीये, सेफ आहे। त्यानंतर मंत्रालय, महाराष्ट्र मंत्रालयातही काही फोन आले होते, त्यांनाही आम्ही सविस्तर सांगितलं। आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोय, आर्या तारा हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये काल मलेशियाचे काही तमिळ 10 ते 12 लोक आलेले होते। ते लोक कैलास मानसरोवरला गेले असता ते अद्यापर्यंत गायब आहेत। अजूनपर्यंत त्या लोकांचा तपास नाहीये। त्यांच्याबरोबर एक ट्रॅव्हल गाडी आहे, एक ड्रायव्हर आहे आणि 3 गाईड आहेत। हे तिघही त्यांच्या तिघांचाही तपास अद्यापर्यंत नाहीये। आम्हीही पोखरासाठी निघालो असता आम्हाला आर्मीने रिटर्न पाठवलं। आर्मीने सांगितलं की तुम्ही रिटर्न जावा आणि आता आम्हाला सध्या काठमांडू शहरामध्ये प्रशासनाने थांबायला सांगितलं आहे। आमची 30 तारखेला मुंबईची काठमांडू टू मुंबई फ्लाइट आहे, 30 तारखेला दुपारी 2 वाजता। पण काठमांडू शहरामध्ये सध्या पाऊस नाहीये, पण काठमांडू शहर सध्या सेफ आहे। आणि जे लोक पुरामध्ये अडकलेले आहेत, भारतीय काही पर्यटक आहेत, त्यांना काठमांडू येथे आणण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत। जे 5-10 लोक असतील तिथे, त्या लोकांना आज सकाळी मला पशुपतीनाथ मंदिरामध्ये काही भारतीय पर्यटक भेटले, त्यांच्याशी माझा संवाद झाला। 4-5 लोक भेटले, त्यांच्याशी संवाद झाला, ते पण सेफ आहे आणि आम्ही सध्या सहकुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहोत। महाजनजी, आता तुम्ही सांगितलं की काही 3-4 लोक जे तुमच्या संपर्कात नाही आहेत, ते नेमकं कुठल्या भागातले आहेत? महाराष्ट्रातील आहेत की इतर राज्यातील? तुम्हाला अजून काय माहिती मिळाली आहे तिथून? ते जे संपर्कात जे आता 4-5 लोक नाहीयेत, ते महाराष्ट्रातले जे मला आज सकाळी भेटले ते मुंबईतले खारघर येथील होते। त्यामध्ये एक पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता होती लेडीज, ते कदाचित आज दुपारच्या फ्लाईटने मुंबईला रवाना झाले असतील शक्यतो। बरं। आणि महाजनजी, आता तुम्ही काठमांडूमध्ये आहात, मात्र तिथले लोक काय सांगतायत? म्हणजे रसुवा भागामध्ये, रसुवा जिल्ह्यामध्ये हा सगळा प्रलय घडलेला आहे, काठमांडूमध्ये त्याचे काय पडसाद उमटलेले आहेत, काय परिणाम जाणवत आहेत? नाही, काठमांडूमध्ये सध्या तशी काही परिस्थिती नाहीये। काठमांडूमध्ये नॉर्मल जनजीवन सुरळीत आहे। इथल्या लोकांचं काही नाही, फक्त जे टुरिस्ट बाहेरचे आले, जे बाहेर पहाडी भागामध्ये जे पर्यटनाला जात आहेत, त्यांना मना केलेला आहे। त्यांना पर्यटन पहाडी भागामध्ये जाऊ देत नाहीयेत। मात्र स्थानिक लोक काय चर्चा करतायत? कारण नेपाळमध्ये जे घडलंय ते अतिशय महाभयंकर असं आहे। 350 पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं कळतंय। तिथले लोक काय सांगतायत? स्थानिक लोकांमध्ये एक भीतीचं थोडं वातावरण आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नेपाळ गव्हर्नमेंट खूप मागे येईल, याच्यामुळे 1-2-4 वर्ष तरी मागे पडेल। आणि एवढं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, कारण ब्रिज वाहून गेले आहेत, काही ठिकाणचे गावाच्या गावं वाहून गेले आहेत आणि हे चायनावरून कुठून तरी आलंय। नेपाळी लोकांचं असं म्हणणं आहे की चायनाचं यामध्ये काहीतरी षडयंत्र असावं, अशी स्थानिक ठिकाणी ते काठमांडूमध्ये नेपाळी लोकांमध्ये चर्चा आहे। अगदी अनिलजी, पण म्हणजे ज्या पद्धतीत हे सगळं घडलं त्यानंतर आता नेपाळ सरकारकडनं तिथे काही सोय करण्यात आली आहे का? त्यांना काठमांडूमध्ये आणण्यात येत आहे का? किंवा तुमच्यापर्यंत काही आकडा पोहोचलाय की किती राज्यातले, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले किती पर्यटक अडकलेत? माझ्यापर्यंत सध्या काही आकडा पोहोचलेला नाहीये, परंतु मी 2 दिवस इथं असल्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी काठमांडूच्या शासकीय रुग्णालयामध्ये उद्या जाणार आहे आणि शासकीय रुग्णालयामधून माहिती घेणार आहे की किती पर्यटकांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं आहे किंवा इकडे काठमांडू शहरात त्यांना कुठल्या ठिकाणी ठेवलंय, ही मी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे। इथले काही स्थानिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, काही आमच्या माडी समाजाचे कुशवा महासंघ आहे, त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्थानिक लोक माझ्या संपर्कातले आहेत, त्यांच्याकडून मी माहिती घेणार आहे आणि उद्या मी त्या ठिकाणी भारतीय पर्यटक जे असतील एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी स्वतः त्यांना भेटायला जाणार आहे। महाजनजी, राज्यातून म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून प्रशासकीय स्तरावर किंवा राजकीय स्तरावर कुणी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय? त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आणि कशा प्रकारे तुम्हाला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, काही सांगण्यात आलंय? अद्यापर्यंत माझ्याशी कुठल्याही मंत्रीचा किंवा कोणाचा संवाद झाला नाही। फक्त आपत्कालीन मंत्री,
गिरीश महाजन यांचे जे सचिव आहेत, हा. पीए आहेत रामेश्वर नाईक, आणि प्लस त्यांचे अजून एक दुसरे पीए आहेत, त्यांचा माझा संपर्क झाला. त्यानंतर थोड्या वेळाने मला मंत्रालयाच्या आपत्कालीन विभागातनं कॉल आला. त्यांनी सांगितलं की 24 तास आमची सुविधा आहे. बर. तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ट्विटर हँडल जे आहे ते फॉलो करा आणि वेळोवेळी लक्ष ठेवा. तसंच इंडिगो एअरलाइन्स मधून मला फोन होता की तुम्ही सुरक्षित आहात ना. बर. आता परवा 30 तारखेला आमची फ्लाईट आहे. सध्या तरी फ्लाईट रेग्युलर आहे. सध्या अजून काही फ्लाईट कॅन्सलेशनचं काही आम्हाला सूचना नाहीयेत. तर अनिलजी, तुम्हाला नेमकं कधी कळलं या सगळ्या दुर्घटनेबद्दल, आणि तुम्हाला तेव्हा म्हणजे तुमच्या मनात त्यावेळेला काय भावना होत्या? नाही, जेव्हा मी एअरपोर्टला उतरलो मला काही व्हिडिओ प्राप्त झाले आणि माझ्या बरोबर आई वडील वयस्कर असल्यामुळे थोडा मनात भीतीचं वातावरण होतं. परंतु मी स्थानिक लोकांना आणि हॉटेलवाल्यांच्या मदतीने आणि काही स्थानिक आमचे समाज बांधव इथे कुशवा समाजाचे आहेत, हा. त्यांच्या मदतीने त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की काठमांडू सेफ आहेत. कारण बर. ज्या ठिकाणी बाढ आली आहे त्या ठिकाणून हा भाग 150 किलोमीटर दूर आहे हा. आणि मध्ये खूप मोठ्या मोठ्या उंच पहाडी आहेत. तेव्हा मी थोडा सुटकेचा श्वास घेतला बर. आणि थोडा धीर घेतला. नक्कीच अनिलजी, त्यामुळे तुम्ही देखील काळजी घ्या. महाराष्ट्र प्रशासन आणि राज्यातल्या लोकांच्या संपर्कात राहा आणि सुखरूपपणे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये परत या. धन्यवाद. चालेल. धन्यवाद अनिलजी. तर अनिल महाजन आपल्यासोबत संपर्कात होते. ते सध्या काठमांडूमध्ये आहेत. मात्र नेपाळमध्ये सध्या काय स्थिती आहे हे त्यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितलंय. तर तिकडे नेपाळ, तिबेट आणि भारतावर तब्बल 47 वॉटर बॉम्बचं संकट आहे. नेमकी काय आहे परिस्थिती आपण जाणून घेऊया. कोशी, गंडकी, कर्णालीच्या खोऱ्यामध्ये 3624 हिमशिखरं आहेत. नेपाळमध्ये तब्बल 2070 हिमशिखरं आहेत. चीनमध्ये 1509 हिमशिखरं आहेत. आणि भारतामध्ये 45 हिमशिखरं आहेत. महाप्रलयाची शक्यता, 14 हिमतलाव. आणि धोकादायक हिमतलाव तब्बल 47 इतके आहेत. नेपाळमधले धोकादायक हिमतलाव आहेत 21. आणि तिबेटमध्ये धोकादायक हिमतलावांची संख्या जवळपास 25 इतकी. भारतात धोकादायक हिमतलाव 1 आहे.